तर मॅचची सुरुवात दोन फलंदाज रोशन गिरंडोले आणि प्रल्हाद गिरंडोले ही सलामीची जोडी. तर कुणाल महाली मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला तर कुणाल महाली याच्या नावावरती आहे, ते आपण नंतर देणार आहोत. तीन षटकाराकरता निश्चितच 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे महेंद्र रावते यांच्याकडनं. चला घाई करा, त्यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायचा आहे याच मैदानावरती. बघूया कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचतोय. करुण जाना जीवाचे राणा दिला अम्मास जोहार महान आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की भल्या भल्यांचे झुकते खाली मान. महाराष्ट्राचे अर्धवेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मुजरा या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिला तर ऑन साइडला एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय ओपन होताना आई भवानी वंगणपडा टीम्स. 12 चेंडूमध्ये बघूया किती धावांचं योगदान दिलं जाईल. एक मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल पंच नो बॉल कसलाय साईट. यस पंचांकडनं साईट विचारलेली नव्हती तर हा नो बॉल. चला थोडीशी घाई करा. तर नो बॉल. एक्स्ट्री रक्षकांना निश्चितच त्या ठिकाणी डिसिजन घेतलं नव्हतं तर हा 3 हिट बॉल असणार आहे. षटकातील हा पहिलाच बॉल असणार आहे. 3 हिटचा पहिला बार आपण पाहिला तर नो जरूर हाताला 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. कुणालचा हा पुढचा बॉल. यावेळेस हा चांगला बॉल पाहायला मिळतो. प्ले अँड मिस. 3 हिटचा बॉल होता आणि त्याचा फायदा उचलू शकला नाहीये. जेवणामध्ये निश्चितच मीठ आणि क्रिकेटच्या पटलावरती हा 3 हिट खूप मायने राखतो. क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे आणि तो मिस केला या ठिकाणी. कुणाल पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटनं. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. ऑन स्ट्राईकला फलंदाज प्रल्हाद. यावेळेस हवाई हल्ला केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितच पकडला जातोय झेल आणि समाप्त झालाय. प्रल्हाद गिरंडोले या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त झेल मात्र लॉंग ऑफला पकडला गेलाय. वाटतं विशू त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला मिस्टर भगवान. पहिल्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला. यावेळेस मिस टाइम फटका. लिडिंग एज चेंडू जातोय लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या दिशेने. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झाले आणि 3 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवलेत. निश्चितच आता मात्र आराम करून चालणार नाहीये. यशाच्या आकाशात जर उंच भरारी घ्यायची असेल ना तर आराम या शब्दाचं ओझं मात्र यावेळेस दोन्ही टीमला उतरवायला लागेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर लास्ट जबाब गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे कुणाल महाले याच्याकडनं. मागच्या मॅच मध्ये देखील 4 रन्स त्याने दिले होते आणि 2 महत्वाचे विकेट मिळवले होते. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडतो झेल. आणखी एका विकेटचं पतन. रोशन गिरंडोले देखील होते या ठिकाणी आउट. इट्स गॉन. बाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. या फोनवर बाई
धन्यवाद धन्यवाद. आता मात्र दीप्तीश मंडल येतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आता मात्र थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु या नाजूक परिस्थितीतून चांगल्या स्थितीकडे यायचं असेल तर एक चांगली भागीदारी, चांगला फॅटिंग, टोटल स्कोअर मात्र या ठिकाणी जमा करावा लागेल. सध्या तरी कुणाल महालीचं चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडला थोडासा बाउन्स झाला होता गुड लेवलवरती चेंडूच्या हाताळणी. मिड विकेटला या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. एक रन्स जरूर या ठिकाणी पूर्ण होते आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोचला आहे ते म्हणजेच 4 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे एका धावेसाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तरसावं लागलंय. परंतु कासव आणि सशाची गोष्ट देखील तुम्ही ऐकली असेल. एक चेंडू शिल्लक आहे. मागे राहणारा कासव देखील जिंकू शकतो हे देखील कमी समजून चालणार नाहीये, कारण हळूहळू चालणारी गती देखील विजयाच्या लक्ष्याकडे नेऊ शकते तुम्हाला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील अजून सुद्धा एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या ना तर 2 बाद 4 धावा पाहायला मिळतायत. काय जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळलंय कुणाल या गोलंदाजानं. मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त षटक हाताळलंय. यावेळेस हा षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑन स्ट्राईक मध्ये बॅटर आपण पाहिला तर भगवान सज्ज आहे खेळण्यासाठी. फुललेंचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक महत्वाचा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. ज्याच्या केलीवरती अशा पल्लवित होत्या भगवान भड. मागच्या मॅच मध्ये त्याने निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. मात्र या मॅच मध्ये ज्याच्यासाठी जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये त्याला मात्र पकडलं गेले. आणखी एक धक्का बसतोय आई भवानी स्पोर्ट वंगणपडा टीमला. थोडीशी बॅकफुटी जरूर पाहायला मिळते या पहिल्या ओव्हर मध्ये. धन्यवाद. अडीच आता मात्र एकच ध्येय मनात घ्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये असलेल्या 2 बॅटरला. चला आपल्या नशिबाला एक नवीन वलन देऊया, जीव तोडून मेहनत करूया आणि अडचणींचा सामना मात्र करूया. अडचणीमध्ये सापडले या ठिकाणी टीम आई भवानी वंगणपाडा, परंतु अडचणीमधून निश्चितच बाहेर निघावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक पुढे सरसावतो जयन बुरकुंड पर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या कुणाल महालीनं आणि महत्वाचे 2 विकेट डाऊन केले. 3 विकेट त्याने डाऊन केले. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये आणि आणखी एक महत्वाचा फलंदाज रोहित वाघ देखील होतोय आउट. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तक्क्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली. हॅलो धन्यवाद डीजे. धावफलकावर आहेच 5 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहेत आणि चांगल्या धावा येणं हे गरजेचं आहे. बघा ज्या वेळेला बॅटिंग करत असताना ज्या संघाला आपण या ठिकाणी बघतोय जय भवानी वंगणपाडा या संघाचे महत्वाचे विजय. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर टाकला. वाईट बॉलचा इशारा आहे. ते आव्हानाच्या स्वरूपात 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये आम्ही या ठिकाणी ऍड करणार आहोत. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 6 धावा. निश्चित या ठिकाणी चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी झाली तर चांगला धावफलक देखील जरूर पाहायला मिळेल. परंतु यावेळेस मोठ्या फटक्याची दरार आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं डगआउट मध्ये देखील, परंतु ते मोठे फटके येत नाहीयेत. त्याचं कारण गोलंदाजीचा दर्जा उल्लेखनीय राहिलाय तो म्हणजेच सम्राट स्पोर्ट साकपाडा टीमचा पूर्णपणे बांधून ठेवला गेलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यासाठी त्यांना संधी दिली जात नाहीये. अगदी बॅटरचं फुटवर ओळखून गोलंदाजीचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला जातो. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ॲपटाकर बॉल होता. हुकचा फटका पाहायला मिळतो. अगदी चेंडू जाईल यावेळेस खाली क्षेत्रामधून सीमा रेषा पार आणि मोक्याच्या क्षणी आलाय हा महत्वाचा चौकार. 4 रन.
बात डीजे. म्हटलं जातं ना, भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आणि हे दर्शवत असताना ऋषिकेशनं ठोकला या ठिकाणी हा महत्वाचा चौकार. 4 रन. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सफल क्रॉस झाला होता. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जाईल यावेळेस नॉन स्टॉप बॉल लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार आणि या चौकारानं धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्येत जाऊन पोहोचले आहे ती 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला असं वाटलं होतं की नक्कीच 10 धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल, पण ऋषिकेश पवारनं आपली पावर या ठिकाणी दाखवलंय. यावेळेस आणखी एक फटका सुंदर आहे. गॅप मध्ये मिड विकेटला चेंडू रवाना होतोय. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड करेपर्यंत कदाचित दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट मात्र या ठिकाणी डाऊन होते ऋषिकेश पवारची. आणखी एक धक्का बसतोय. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आहे. धाव फलकातील धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 16 आणि लक्ष असणार आहे 12. चेंडू मध्ये 17 आणि निश्चितच खतरा मात्र जरूर पाहायला मिळेल. चला फील्ड पोझिशन त्वरित सजवायची आहे. आई भवानी वंगणपाडा टीम यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहायची आहे. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. विजय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जर आहे ती 16 धावा आणि 17 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. कारण की 20च्या पलीकडे धावसंख्या नेणं गरजेचं होतं, मात्र कुठेतरी कमी पडताना दिसतोय. जो संघ ज्यावेळेस बॅटिंग केली होती आणि त्या बॅटिंगमध्ये 17 धावा 16 धावा झालेल्या आहेत आणि 17 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. ऋषिकेश पवार ज्याच्या वैयक्तिक धावा आपण बघितल्या 10 रन्स त्यांनी केलेले आहेत. 2 चौकारानुसार चांगली बॅटिंग केलंय, परंतु इथे काहीतरी करावं लागेल. सारखे चमत्कार होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. परंतु या ठिकाणी या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत. चला आपण ग्रुप मीटिंग थोडीशी कमी घ्या. सायंकाळचं सत्र आहे. 2 बॅटर लगेच पाठवून द्या. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. अतिशय चांगली मॅच या ठिकाणी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. वाघोबा स्पोर्ट टिवरी यांनी आयोजित केलेली सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 हे आयोजन आपण मित्रांनो बघताय. अतिशय एक चांगलं देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. जवळजवळ 4 दिवसाची स्पर्धा आहे. या स्पर्धेला सकाळपासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि आजच्या दिवसातील हा मॅचचा पहिला दिवस आपण बघतायच. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, 16 खास करून 16 रन्स आणि 17 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. 2 ओव्हरमध्ये हे करायचे असतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल झालेला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं डीप लावलेलं आहे. ऑन साईडला एक क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं, एक वॉडिश मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आहे, लॉंग ऑफ आहे. त्याच्यानंतर एक लॉंग लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आहे, मिड ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आहे आणि फर्स्ट आणि गलीच्या मध्ये एक क्षेत्ररक्षण लावलं आहे. ओहो, पहिलाच बॉल यावेळेला जोरदार अपील. येस, पंचांचं बोट आकाशाकडे उंचवलंय आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. डीजे मगाशीच आपण बघितलं विजय भोये रजा घेत आहेत. धन्यवाद विजय, कारण की मला थोडासा वेळ मिळालेला आहे म्हणून मला थोडीशी संधी या ठिकाणी मिळालेली आहे. मी खास करून सर्वप्रथम आयोजकांचे मी आभार मानीन की या ठिकाणी मला समालोचन करण्याची जी संधी मिळालेली आहे
ते सर्वांचं मी मनापासून हार्दिक आभार मानेन. सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं मी सर्वांचा आभार मानेन. कारण की मला थोडासा वेळ मिळालेला आहे म्हणून मी थोडंसं या ठिकाणी समालोचन करतोय, थोडंसं सहकार्य करतोय. त्याच्याबद्दल माझे या ठिकाणी सगळेच जण माझे या ठिकाणी मित्र आहेत आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी सहकार्य थोडंसं करतोय. प्रमोद पागे आलाय, नवीन बॅटर आलाय. गॅस मोठा फटका षटकार आलाय. यस डीजे कमॉन. वकिला जय तेज पम्या यो जय जय होता हो कोरट खाण्यात म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा गुन्ह्यात. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज असेल, गोलंदाज मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू यावला ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार लागल्याने तर समीकरण थोडंसं बदललंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. आता फक्त विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 5 धावांची आवश्यकता आहे. या आळ्यात सगळी गोलंदाजी, कारण की हाच बॉल त्याला व्यवस्थित टाकणं गरजेचं होतं या गोलंदाजाला. परंतु डॉट चेंडू आलेला आहे त्याच्यामुळेच निर्धाव धाव या ठिकाणी जरूर बघितले आपण. बॉल निर्धाव होता परंतु धाव या ठिकाणी मिळालेली नाही. अजून या ठिकाणी धावा शरीरापासून दूध चटुडा खेळून गेलेला आहे. फक्त 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल. जवळजवळ 3 क्षेत्ररक्षण येतात. 30 सेकंदच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धाव मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या जवळ पोहोचते 13च्या घरामध्ये. आता मात्र 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13 धावा 1 गडीच्या बोबडल्यामध्ये. आता विजयासाठी धावांची आवश्यकता असेल, फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. 7 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. यावेळेस हल्ला चढवलाय, बॉल जाईल निघून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आल्या 6 धावा आणि 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरसवली. विजय संपादन जरूर या ठिकाणी केलेलं आहे आणि लगेच आपण दोन्ही संघाचे लगेच इकडे यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद डीजे. कारण की आपण मैदान सोडायच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी दोन्ही संघाने विनंती असेल की आपण सेकंड करायचं आहे. आजच्या दिवसातील आपण शेवटचा मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण बघितलं.